श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थ व्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्रावण वद्य प्रतिपदेचा दिवस. त्या दिवशी वेणा स्वामींवर मठपती म्हणून अधिकृत संस्कार करून समर्थ चाफळला परतणार होते. आज मठाच्या सुनिश्चित केलेल्या जागी वेणा स्वामी कायम राहणार होती. तिच्या अनेक कडू गोड आठवणी त्या भूमीशी निगडीत होत्या. तिच्या पतिनिधनाची दुःखद घटना तेथेच घडली होती, तर समर्थांची पहिली भेट होऊन तिच्या आध्यात्मिक जीवनाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा त्याच जागी झाला होता. अशा प्रकारे वेणाबाई पुन्हा मिरजेत आली होती. सकाळी समर्थांबरोबर ती भिक्षेस बाहेर पडणार होती. तिच्यावर मठपतीचे विधिवत संस्कार करून समर्थांनी तिच्या हाती झोळी दिली. वेणाबाईंच्या नेतृत्वाखाली आज समर्थ स्वतः भिक्षा मागत होते. पुढे वेणाबाई, मागे समर्थ व इतर शिष्य असा हा वैराग्याचा धगधगीत प्रवाह मिरजेतील गल्लीबोळात चैतन्यासह वाहू लागला. समर्थांच्या चमत्काराची व दिलीलखानाच्या शरणागतीची कथा सर्वत्र पसरली होती. त्यामुळे आरंभी बघ्याची भूमिका घेणारे अनेक नागरिक, विशेषतः तरुण मंडळी भिक्षेमध्ये सहभागी झाली. वेणाबाईंचे आणि समर्थांचे हे वानर सैन्य हळूहळू एवढे वाढू लागले की भिक्षेची वेळ संपेपर्यंत 500 माणूस गोळा झाले. ही सारी मंडळी मिरजेतील ब्राह्मणपुरीपाशी आली. सर्व मंडळी भिक्षा मठात पोहोचती केल्यावर परतणार होती. तोच समर्थांनी सर्वांना थांबवले. समर्थ म्हणाले, आज मठाचे स्थापनेचा प्रथम दिन. आपण सर्व भोजन प्रसाद न घेता गेलात तर माझा रामराय मजबर रागेजोन बसेल. तेव्हा भोजन प्रसाद घेतल्याविना कुणी जाऊ नये. मग लोकांचा उत्साह काय वर्णावा. स्त्रिया पुरुष जो तो आपापल्या कुवतीनुसार कामास लागला. 2 तासात सर्व स्वयंपाक तयार झाला. खूप मोठा भंडारा झाला. 500हून अधिक माणूस पानावर बसले. सर्वत्र आनंदाचे अन उत्साहाचे एकच उधाण आले होते. स्वतः समर्थ व वेणाबाई सर्व पंगत संपेपर्यंत जेवायला बसले नाहीत. त्यांचे सर्वत्र चौफेर लक्ष होते. अत्यंत प्रेमाने आग्रह करून ते वाढप्यांना प्रोत्साहन देत होते. या घटनेमुळे मिरजेतील आध्यात्मिक जीवनात एका क्रांतीचे नवे पर्व सुरू झाले होते. अन क्रांतीच्या या नूतन पर्वाचे सूत्र होते एका विधवा स्त्रीच्या हाती. स्वतः दिलीलखान आला होता. हे सर्व सामूहिक शक्तीचे सोज्वळ सात्विक स्वरूप त्याने प्रथमच पाहिले. दिलीलखान थक्क झाला. त्याने स्वतःने भोजन प्रसाद घेतला. सर्वांची भोजने झाली. वेणाबाई, समर्थ व कार्यकर्ती मंडळी सर्वात शेवटी भोजनास बसली. येथपर्यंत सारे उत्साहाने पार पडले. पण वेणास्वामींना विरहाच्या शोकाग्नीत टाकणारा तो कसोटीचा क्षण अखेर जवळ आला. समर्थांचा चाफळला जाण्याचा क्षण आला. समर्थ निघणार ही कल्पना वेणाबाईंना असह्य वाटत होती. सासरी जाताना सुद्धा एवढे दुःख तिला झाले नव्हते, पण ते तिला सहन करावे लागणार होते. मठपती पदाचे मोठेपण सांभाळण्यासाठी समर्थांच्या सत्संगाचा अभाव, ही पारमार्थिक यातना तिला सहन करावी लागणार होती. वेणाबाईंनी समर्थांना प्रार्थना केली, आपल्या चरणपादुका या मठात असाव्यात. भरताने सिंहासनावर रामरायाच्या पादुका ठेवून अयोध्येचे राज्यपालन केले. त्याप्रमाणे या मठात गादीवर तुमच्या पादुका असतील. हे सारे तिला बोलवत नव्हते. शोकाकुल अंतःकरणानेच तिनेही प्रार्थना केली. समर्थांनी झोळीतून दासबोधाची एक प्रत काढली व ती वेणास्वामींच्या हातात देत समर्थ म्हणाले, या ग्रंथामध्ये आता आम्हीच आहोत ऐसे समजावे. नित्य वाचन करावे, विवरण करावे. केवळ देवघरात पूजा अर्चा करू नये. ग्रंथाचे स्तवन कोण्या कारणे करावे. येथे तो प्रत्ययाची महत्त्वाचा मानावा. 20 दशकांचे 200 समास सातत्याने विवरता सकळ परमार्थ कळो येईल. जो कोणी अनुग्रह मागेन तयास तेथे राहून ग्रंथाची नकल करण्यास सांगणे.
संप्रदाय वाढवावा, प्रसार करावा, पण बाजार भरवू नये, अधिकार पाहून अनुग्रह देणे. वेणाबाईंनी दासबोधाची ती प्रत घेतली, स्वतःच्या मस्तकी धारण केली. समर्थांसमक्ष तिने ती प्रत मठाच्या गादीवर ठेवली. आपला हट्ट कायम ठेवून वेणास्वामी म्हणाल्या, स्वामीजी, चरणपादुका हव्यातच, सगुणाचेनी आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. ही आपलीच शिकवण ना. आपल्या चरणपादुका असल्या म्हणजे त्या चरणकलमांचा मागोवा घेत घेत प्रत्येक पाऊल टाकून संप्रदाय वर्धिष्णू करण्याचे कार्य रामकृपे होईल. वेणाबाई ही समर्थांची सर्वात लाडकी शिष्या होती. तिचा आग्रह त्यांना मोडवेना. समर्थांनी आपल्या चरणपादुका वेणास्वामींच्या हाती दिल्या. त्यासुद्धा मस्तकास लावून वेणास्वामींनी गादीवर ठेवल्या. पण आंधळा मागतो एक डोळा अन देव देतो 2 डोळे, अशी तिची अवस्था झाली. समर्थांनी तिचा एकंदरीत भाव व सगुणाकडील ओढा पाहून आपल्या झोळीतून राम, लक्ष्मण, सीता व हनुमान या 4 पंचधातूंच्या मूर्ती काढल्या व त्या स्वहस्ते तिथे स्थापन केल्या. समर्थांच्या शुभहस्ते मिळालेल्या त्या मूर्ती पाहून वेणाबाईंचा आनंद गगनात मावेना. आपला एक हात उंचावून जणू आशीर्वाद देत समर्थ म्हणाले, श्रीरामरायाची प्रेरणा होऊन आपली प्रज्ञाशक्ती जागृत होईल. यथासमय विविध रामायणे आपण लिहाल. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड नेण्याचे महान कार्य रामराय तुमच्याकरवी करवून घेईन. साधक हो, समर्थांनी दिलेल्या आशीर्वादामुळे परमपूज्य वेणास्वामींच्या हातून अनेक रामायणांची निर्मिती झाली. ती रामायणे कोणती होती हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत, अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.